शरद पवार स्वतः पुणे किंवा माढा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरलेला होता। अशातच आता स्वतः शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय। आपण माढातून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं। दरम्यान मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय। प्रमुख नेत्यांवरती कारवाई केली जाते, त्यामुळे केजरीवाल यांना केलेली अटक ही अतिशय चुकीची आहे। निवडणुकांमध्ये दबाव टाकण्यासाठी हे सर्व केलं जाते असा आरोप शरद पवार यांनी केला। अरविंद केजरीवाल यांना अटक करणं म्हणजे हुकुमशाहीला सुरुवात आहे। कोणतेही पुरावे नसताना मुख्यमंत्र्यांना अटक करणं म्हणजे भाजप सरकारची दडपशाही आहे असा आरोप रोहित पवारांनी केला। लोकसभा निवडणुकीसाठीच्या सगळ्या जागा संध्याकाळपर्यंत जाहीर करू। सांगली चंद्रपूर मतदारसंघाबाबत आमची चर्चा सुरू आहे, त्यावरती चर्चेतून तोडगा निघेल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। तसंच इन्कम टॅक्स न भरणाऱ्या भाजपचं खातं का गोठवलं नाही असा सवाल नाना पटोलेंनी केला। छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून कोल्हापूर विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आभार मानलेत। विकासाला गती देण्याचा माझा प्रयत्न असेल, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करेन असं शाहू छत्रपतींनी सांगितलं। प्रणिती शिंदे यांच्यावरती पंढरपुरात हल्ला झालाय। या घटनेला त्यांनी मराठा समाजाला जबाबदार धरल्यानं मराठा समाज आता आक्रमक झालाय। प्रणिती शिंदे मराठा समाजाला बदनाम करतायत, त्यांनी त्यासाठी मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांना सोलापूरच्या मतदारसंघात फिरू देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आलाय। भाजपकडून पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर पाथर्डीमध्ये पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी त्यांच्यावरती जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली। यावेळी उमेदवार कोणीही असला तरी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। वर्षा बंगल्यावरती काल रात्री उशिरा पार पडलेल्या बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर आली आहे। या बैठकीमध्ये महायुती धर्म पाळण्यावरती चर्चा झाली असून महायुतीच्या उमेदवारांना विरोध करणाऱ्या महायुतीतील नेते आणि कार्यकर्त्यांवरती कारवाई करण्याच्या दृष्टीने बैठक घेण्यात आली। दरम्यान आजच शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। आम आदमी पक्ष निदर्शनं करण्याची शक्यता असल्यानं महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आलाय। बच्चू कडू महायुतीत नाराज आहेत। लोकसभा निवडणुकांसाठी आम्हाला लक्षात घेतलं जात नाही अशी नाराजी बच्चू कडूंनी व्यक्त केली। त्यामुळे येत्या 11 एप्रिलला अंतिम निर्णय घेणार अशी घोषणा बच्चू कडूंनी केली आहे। आता बच्चू कडू नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आमदार बच्चू कडूंनी रवी राणांना आता थेट इशारा दिलाय। अफजल खान सुद्धा प्रतापगडावरती मारला गेला, त्यामुळे टप्प्यात येऊ दे, टप्प्यात आल्यावर आमचा बाण हुकणार नाही, चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिला। त्यामुळे आता महायुतीत आणि अमरावतीत राणा विरुद्ध कडू असा सामना रंगण्याची चिन्ह दिसतायत। अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनावणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर अजित पवार गटानं पुन्हा मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली। बजरंग सोनावणेंच्या जाण्यानं काळीचाही फरक पडणार नाही अशी भावना अजित पवार गटानं व्यक्त केली। रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले। काँग्रेसचे नेते आणि 60 टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल यांचं व्हॉट्सअप स्टेटसमध्ये पुण्यात निष्ठेची हत्या असं म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। त्यामुळे पुण्यातील काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। रोहित पवार आणि योगेंद्र पवारांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी पुणे पोलीस अधीक्षकांकडे केली। घेराव घालत दोघांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सुळेंनी केला। तसंच रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। सुप्रिया सुळेंना आमची काळजी वाटते म्हणून त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे। अनेक नेत्यांचे गुंडांसोबत फोटो आहेत, त्यामुळे भीतीपोटी त्यांनी पोलिसांकडे मागणी केली असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंसह त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळालाय। एकनाथ खडसेंसह त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे आता निवडणुकांच्या तोंडावरती ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। त्यामुळे आता भाऊसाहेब कांबळेंच्या विरोधात भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होण्याची शक्यता आहे। आचारसंहितेत नागपुरातील सरकारी बंगल्यांचा वापर अद्यापही सुरू असल्यानं विजय वडेट्टीवार आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नोटीस बजावण्यात आली आहे। रवी भवन इथल्या सरकारी बंगले रिकामे करण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली। तर आचारसंहितेनंतर वापरलेल्या प्रत्येक दिवसाचे 5000 रुपये दोघांकडूनही वसूल केले जाणार आहेत।
ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला भाजपनं धक्का दिला. काँग्रेसचे नेते डॉक्टर नितीन कोळवते काँग्रेसला कुवसोड चिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत डॉक्टर कोळवतेंचा पक्षप्रवेश होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर नागपुरात आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. नागपूरच्या गणेशपेठ परिसरात आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते महावीर कॉलेज चौकात आंदोलन करत होते. मात्र आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली. सोलापुरातील पूनम गेट समोर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन झालं. परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या दबावातून ईडी कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मागच्या 3 महिन्यांपासून गळती लागली आहे. गळतीमुळे आतापर्यंत जवळपास लाखो लिटर पाणी वाया गेलंय. त्यामुळे पाण्याच्या गळतीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिक करतायत. बीड जिल्ह्यामध्ये शासकीय जागेत शेत दाखवून पीक विम्याची बोगसगिरी न्यूज 18 लोकमतनं समोर आणली आणि यानंतर 8,000 बनावट पीक विमा भरणाऱ्यांची नावं कृषी विभाग आणि विमा कंपनीनं वगळली आहे. त्यामुळे शासनाचे तब्बल 53 कोटी रुपये वाचलेत. वाशिम आणि रिसोडची कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नाणे टंचाईचं कारण पुढे करत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचा माल अत्यल्प दरात विकावा लागणार असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊन मोठं नुकसान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळेच गहू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गारपिटीमुळे गहू काळे पडलेत आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. त्यामुळे आता नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. उन्हाळी कांद्याच्या दरात गेल्या 6 ते 7 दिवसांमध्ये 500 रुपये प्रति क्विंटलनं घसरण झाल्यानं बळीराजा हतबल झालाय. यंदा खतं, बियाणं, रोप, लागवड, काढणी, मजुरीचे दर गगनाला भिडलेत आणि त्यातच विहिरींनी तळ गाठलाय आणि परिश्रमातून शेतकऱ्यांनी कांद्याचं उत्पादन घेतलं असताना उन्हाळी कांद्याचे दर गडगडलेत. गेल्या आठवड्यात कांद्याला 1,751 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. गुरुवारी 1,175 रुपये प्रति क्विंटल दरानं विक्री झाली. काजू बिला दिवसेंदिवस कमी भाव मिळत असल्यामुळे काजू उत्पादक शेतकरी चिंतातूर झालेत. कोकणातील शेतकऱ्यांचं अर्थकारण हे काजू, आंबा यासारख्या हंगामी पिकावरती अवलंबून असतं. सध्या सरसकट काजूच्या बीचा दर 105 रुपये प्रति किलो तर वेंगुर्ल्यात 7 या जातीच्या काजू बीचा दर 125 रुपये प्रति किलो आहे. अहमदनगर बाजार समितीमध्ये सध्या ज्वारीला प्रति क्विंटल 2,500 ते 4,000 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. मात्र घटलेल्या उत्पादनामुळे यातून उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे परिसरातील ज्वारी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत. यंदा अल्प प्रमाणात पाऊस झालाय. त्यामुळे रब्बीतील ज्वारी उत्पादनात सुद्धा मोठी घट झाली आणि शेतकऱ्यांचे खर्च आणि उत्पादनाचं गणित बिघडलंय. मुंबई एपीएमसीत कोकण हापूसच्या हंगामाला आता सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यापासून आवक वाढू लागली आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये 3,48,528 कोकण हापूसच्या तर 1,14,013 परराज्यातील हापूसच्या पेट्या अशा एकूण 4,62,541 पेट्या एपीएमसीत दाखल झाल्यात. 30 मार्च नंतर मात्र रोज किमान 3 ते 3.5 लाख पेट्या कोकण हापूसची आवक मुंबई एपीएमसीत होण्याची शक्यता आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विदेशातील सफरचंदांची आवक वाढली आहे. टर्की, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि न्यूझीलंडमधून ही सफरचंद आयात केली असून किरकोळ बाजारात या सफरचंदाला 200 रुपये किलो भाव मिळतोय. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालंय. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा काही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय. कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून त्यांनी पीक विमा देण्याची मागणी केली. छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळपणा एका व्हिडिओ क्लिपमधून समोर आलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेले पलंग आणि यंत्रसामुग्री अस्ताव्यस्त असून रुग्ण बेड खाली झोपल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. 11,000 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात धनुर्वाताचे इंजेक्शन उपलब्ध नाही. गेल्या 6 महिन्यांपासून राज्य सरकारकडून हे इंजेक्शनच आलेलं नाही. शासन पुरवठा करत असलेले इंजेक्शन खरेदी करता येत नाही असं कारण देत महापालिकेने इंजेक्शनची खरेदी केलेली नाही.
भुयारी गटार योजनेसाठी खोदलेले रस्ते मातीने बुजवण्यात आलेत. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 5 या भागामध्ये महापालिकेने भुयारी गटारासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते खोदलेत. 20 दिवसांनी काम पूर्ण झाले. दरम्यान धुळीमुळे व्यापारी आणि नागरिक हैराण झालेत. भुसावळमध्ये मार्च महिन्यातील सर्वाधिक 39.5 अंश तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे किमान तापमान सुद्धा 24.6 अंशांपर्यंत पोहोचले. गेल्या आठवड्यात हे तापमान 19 अंशांवरती होतं. भुसावळ विभागातील विसावा ब्रिज इथे डाऊन लूप लाईनची लांबी वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचं काम रेल्वे प्रशासनानं हाती घेतलं. आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे भुसावळ ते वर्धा मेमू गाडी आज, वर्धा ते भुसावळ मेमू गाडी उद्या रद्द करण्यात आली आहे. वाशिममध्ये वीज बिल थकीत असलेल्या 8,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झालाय. थकबाकीदारांना वारंवार सांगूनही बिल भरण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने ही कारवाई करण्यात आली. तर वीज चोरी करणाऱ्यांवर सुद्धा यावेळी गुन्हे दाखल करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरात चौकशी करण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसाला मारहाण करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली. या प्रकरणी महिला कर्मचाऱ्यानं दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गडचिरोलीमध्ये पोलीस अंमलदाराचं अपहरण करून हत्या करणाऱ्या माओवाद्याला पोलिसांनी अटक केली. पेकामादी पुंगाटी असे या माओवाद्याचं नाव असून त्याच्यावर 1.5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलीस ऍक्शन मोडवरती आलेत. वाशिम, मंगळूरपीर आणि कारंजा उपविभागातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं आणि यावेळी जिल्हाभरात 26 अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांवरती कारवाया करून 6,53,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. येवल्याच्या मुखेडमध्ये मेंढ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 45 मेंढ्या दगावल्या असून मेंढपाळांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. मेडिकलमधून चुकीचं औषध देण्यात आल्याचा आरोप मेंढपाळानं केला. मनमाड शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. 2 मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून चोरट्यांनी पळ काढला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आणि यानंतर आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक मॉमलॅक, उत्तम, सकस व दर्जेदार मॉमलॅक नाचणी सत्व. पंकजा मुंडेंचा पाथर्डीमध्ये जंगी स्वागत. जेसीबी मधून पुष्पवृष्टी. लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचा दौरा सुरू. मी स्वतः निवडणूक लढणार नाही, माढ्यातून लढण्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण. आज आमच्या सगळ्या जागा वाटप जाहीर करू. संध्याकाळपर्यंत यादी येईल. नाना पटोलेंची माहिती. तर सांगलीवर देखील तोडगा निघणार असल्याचं विधान. महायुतीच्या उमेदवारांना विरोध करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांवरती कारवाई होणार. वर्षावरील बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर. साताऱ्याच्या उमेदवारीवरून गोंधळ. जागा राष्ट्रवादीकडे, पण उदयनराजे भाजपकडून लढण्यास इच्छुक. राजे आज शहांना भेटण्याचा अंदाज. दिल्लीमध्ये आपचे कार्यकर्ते आक्रमक. केजरीवालांच्या अटकेनंतर जोरदार आंदोलन. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. अरविंद केजरीवालांना अटक. आप कोर्टात, तर ईडीकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल. धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यालाच अटक करणं अतिशय चुकीचं. शरद पवारांकडून तीव्र शब्दात केजरीवालांच्या अटकेचा निषेध. रोहित पवार आणि योगेंद्र पवारांच्या जीवाला धोका. दोघांनाही संरक्षण द्या. खासदार सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना पत्र. काँग्रेसला भाजपचा दे धक्का. विधानसभेसाठीचे संभाव्य उमेदवार नितीन कोडवते यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. भाजपात करणार प्रवेश. आणि यासोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.